नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा होणार आहे. फायनली अरुंधतीच्या समोर संजनाने जे केलेलं कारस्थान आहे ते येणार आहे आणि अरुंधती पुराव्यानिशी संजनाची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. संजना जी उड्या मारत असते, अरुंधतीने सगळं केलेलं आहे आणि त्याचबरोबर आप्पा पण संजनाला म्हणालेले आहेत की हे जे तुझं कारस्थान आहे हे जर थांबलं नाही तर मी तुला घराच्या बाहेर काढील. आणि फायनली पुराव्यांनीशी आता अरुंधतीने सगळं समोर आणल्यामुळं आप्पा संजनाची हकालपट्टी करणार आहेत. नक्की आता कसा पुरावा समोर येतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सगळेजण घरी बसलेले असतात. कृष्ण जन्माष्टमीचा दिवस असतो. आप्पा म्हणतात अरुंधती कशी आलेली नाही आहे, एकतर तिचा फोनही लागत नाही. त्यावरती लगेचच संजना म्हणते घाबरून पळून गेली असेल ना. त्यावेळेस आप्पा म्हणतात की नाही, अरुंधती ही पळून जाणारातली नाही. तेव्हा अरुंधती, नितीन आणि अशोक तिथं आलेले आहेत आणि ते आल्यानंतर अरुंधती म्हणते आप्पा अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि त्यानंतर अरुंधती अशोकला म्हणते की आत्ताच्या आत्ता सांग हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं आणि का करायला सांगितलं होतं. संजना मात्र घाबरलेली असते. संजना अशोकला म्हणते की बोलू नको, पण अशोक मात्र ऐकत नसतो कारण नितीनने त्याला चांगला दम दिलेला असतो. आणि अशोक सांगतो की हे सगळं मला या मॅडमनी करायला सांगितलं होतं. त्या डिशमध्ये झुरळ टाकायला त्यांनी सांगितलं होतं मला. अरुंधती मॅमनी जी डिश बनवलेली असेल त्याच्यामध्ये झुरळ टाक असं त्यांनी मला सांगितलं. जेव्हा अशोकने ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत तेव्हा संजनाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं आहे आणि तिला आता गप्प राहण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तेव्हा अरुंधती म्हणते बोल ना आता बोल, आता पळपुटं कोण आहे हे समोर आण असं अरुंधती ठणकावून संजनाला विचारत आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आरोही आणि यश बरोबर बोलत असते. तेव्हा यश म्हणतो की अगं आई तुझा फोन बंद आहे, आम्ही किती वेळ झाला फोन करतोय, काळजी वाटते आम्हाला. तेव्हा अरुंधती म्हणते की अरे मीच बंद केलेला आहे. जेव्हापासून हा रेस्टॉरंटचा मॅटर झालेला आहे ना तेव्हापासून लोकांचे कंटिन्यू फोन येत राहतात म्हणून मीच तो फोन बंद ठेवलेला आहे असं अरुंधती यशला सांगते. तेव्हा यश म्हणतो ठीक आहे, पण आम्हाला सांगत जा ना, आम्हाला काळजी वाटते. आणि मग तो आईला म्हणतो आई तू कुठे निघालेस आत्ता. तेव्हा अरुंधती म्हणते अरे मी रेस्टॉरंटमध्येच चाललेले आहे. त्यानंतर यश म्हणतो की मग मी येतो आई तिथं. त्यावेळेस आरोही म्हणते की हो आई, यशला येऊ दे तिथे, कारण तुम्हाला माहिती आहे ना सध्या काय घडलेलं आहे, कसं झालं आहे सगळं. त्यामुळं मला वाटतंय की यश तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते पण मला एक सांगा, तुम्ही दोघं कुठं निघाला होता. तेव्हा यश सांगतो अगं आई आरोहीला घेऊन डॉक्टरांकडे चाललो होतो, तिथं अपॉइंटमेंट घेतली ना डॉक्टरांकडे आरोहीसाठी मी, त्यामुळे तिकडे चाललेलो होतो असं म्हटल्याबरोबर या अरुंधती म्हणते की माफ करा हा आरोही, खरंच मी विसरले गं, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. मी ना ह्या सगळ्या गोंधळामध्ये विसरून गेले की तुझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे, तुला तिकडे जायचं आहे, ह्या गोष्टी मी विसरून गेलेले होते, खरंच मला माफ कर असं अरुंधती आरोहीला म्हणत असते. तेव्हा आरोही म्हणते अहो आई काळजी नका करू, तसं काही नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, आणि मला आत्ता असं वाटतंय की तुमच्याबरोबर यश असणं गरजेचं आहे, तुम्ही यशला घेऊन तिथे जा. आणि मला माहिती आहे मी जाईल एकटी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी जाऊ शकते, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावेळेस अरुंधती म्हणते तसं नाही गं, नाही आता तुम्ही दोघं जा, वाटलंच तर ना मी अनघाला सोबत घेऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला काळजी वाटते ना. तेव्हा यश म्हणतो की आई नक्की अनघाला तू सोबत घेऊन जाशील ना. तेव्हा अरुंधती म्हणते काळजी करू नको, तुझं झालं की आरोहीला तू व्यवस्थित घरी सोड आणि मग तू तिकडे ये. तेव्हा यश म्हणतो हो चालेल, आणि तुझ्या सुनेला व्यवस्थित सुखरूप घरी पोचवतो असं अरुंधतीला यश सांगत असतो. आणि अरुंधतीला थोडंसं गिल्टी वाटत असतं कारण जे काय घडलेलं असतं त्याच्यामुळं आत्ता सगळ्यांच्या समोर हे येणार असतं आणि त्याचबरोबर तिला वाईट वाटत असतं की आपण आरोहीची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही. तिला खरंच खूपच असं धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय असं तिला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश पण थोडीशी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतो, वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो. अरुंधतीलाही छान वाटतं. अरुंधती म्हणते की मी आता रेस्टॉरंटमध्ये जाते आणि नक्की काय होतंय ते पाहते असं म्हणत अरुंधती सांगते आणि म्हणते की हो मी जाते अनघाला सोबत घेऊन असं आवर्जून यशला सांगते आणि ती आता रेस्टॉरंटमध्ये जायला निघालेली असते. इकडे अरुंधती अनघा तिथं असतात आणि अनघा इकडे घरी असते आणि अनघा
निघतच असते तेवढ्यात आप्पांना ती सांगते की आप्पा अभिवरती आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना की अभिचं कसं असतं, तो कधी जेवेल काही सांगता येत नाही आहे. मी जेवण बनवून ठेवलेलं आहे, पण ताईबरोबर मला रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, तिच्यासोबत कोणी नाही म्हणून मी चाललेली आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की हे बघ अनघा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी करेल व्यवस्थित आणि मी घेईल वाढून तर घ्यायचं आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी घेईल स्वतः, असं आप्पा स्पष्टपणे तिला सांगतात. आणि आप्पा म्हणतात की बरं झालं तू आहे ना अरुंधतीसोबत, नक्की काय झालं ते कळेल, कारण काल जो गोंधळ झालेला आहे त्याबरोबर तिथं तिच्यासोबत कोणीतरी जाणं गरजेचं आहे ना, बरं झालं तू जात आहेस, असं आप्पा इकडे अनघाला सांगत असतात. आणि त्याचबरोबर तेवढ्यातच अनिश तिथं आलेला असतो आणि अनिशला अनघा विचारते, अरे तू तर इंदोरला होता ना, मग इकडे कधी आलास? तेव्हा अनिश म्हणतो, मी कालच रात्री आलो आणि मला घरी आल्यानंतर कळलं इथं की मॅमच्या रेस्टॉरंटच्या बाबतीत जो प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून मी मॅमला फोन करतोय, मी त्यांना भेटायला आलो, पण मॅम घरीच नाही आहेत आणि त्यांचा फोन पण लागत नाही आहे. तेव्हा अनघा म्हणते की अरे मी ताईकडेच चाललेली आहे, ती रेस्टॉरंटमध्ये आहे, चल आपण दोघंही तिकडे जाऊया, असं म्हणत आता अनघा पण इकडे अनिशला घेऊन निघत असते. तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे ईशा म्हणते की अरे तू आलास का? नाही बरोबर आहे, आता येणार ना तू, आता बरोबर तुझ्या गोष्टी लक्षात राहतात, असं अनघाच्या समोर ईशा अनिशला बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की कसं आहे माहिती आहे का तुला, काहीही झालं तरी आत्ता उद्या आपली कोर्टाची तारीख आहे, तेव्हा पण असाच ये बरं का, कारण आईचं आहे म्हणून कळलं तर लगेच आलेलं आहेस ना, उद्या पण गरजेचं आहे तुला येणं, उद्या पण तू ये, असं तिनं मुद्दाम त्याला सांगत असते. आणि म्हणत असते की आणखी एक गोष्ट, पोडगीचं लक्षात आहे ना, नाही मी शांत राहणार नाही आहे, मला ती प्रॉपर्टी हवी आहे आणि मी जेवढी मागेल तेवढी पोडगी मला द्यायची आहे. आप्पांना खूप वाईट वाटतं, आप्पांना कळतच नसतं की ही मुलगी अशी काय वागते, अशी काय बोलते, हे आप्पांना कळतच नसतं. तेव्हा आप्पा ईशाला म्हणतात, तुला कळतंय का, काय बोलतेस तू हे सगळं, तो तुझ्या आईसाठी इथं आलेला आहे आणि तुला काय गं, तुला फक्त पैसा पैसा पडलेला आहे, असं आप्पा बोलत असतात. तेव्हा ती म्हणते, हो का आप्पा, मी जे खरं आहे तेच सांगत आहे, मी आधीही त्याला सांगितलेलं होतं आणि आत्ताही त्याला तेच सांगत आहे, माणसाने व्यवहार हा बोलून घेतला पाहिजे, उगीच प्रॉब्लेम नको ना, असं ईशा आप्पांना शिकवत असते. आप्पांना काही ही गोष्ट पटत नसते. आप्पा म्हणतात की अनिश बाळा, नको हिच्या नादी लागू, ही कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना, सोडून दे तिचा विषय, असं आप्पा अनिशला सांगत असतात. आणि अनिश म्हणतो की हे बघ, तुझ्या प्रश्नांची उत्तरं माझे लॉयर जे आहेत ना ते देतील, मी द्यायची काही गरज नाही आहे, आणि हां नक्की मी उद्या कोर्टात येईल, कारण मलाही तुझ्यापासून सुटका हवी आहे, किती दिवस मलाही तुझ्याबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहायला लागेल, त्यामुळं मीही तुझ्याबरोबर मलाही लवकर मोकळं होता येईल आणि कधी होता येईल याचीच मी काळजी घेत आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा तो निघून गेल्यानंतर आप्पा म्हणतात, तुला कळतंय का तू काय बोलत आहे? ईशा म्हणते, मी काहीच खोटं बोलत नाही आहे, जे खरं आहे ना तेच बोलत आहे. आणि सगळ्यांच्या समोर ईशा आप्पांना असं बोलते. अनिश तर तिथून गेलेला असतो. इकडे आता अनिश, अनघा, त्याचबरोबर निशा आणि अरुंधती तिघंही रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात आणि रेस्टॉरंटमध्ये आता CCTV फुटेज पाहत असतात. तेव्हा निशा सांगते की मॅडम हे घ्या, आपले मॅनेजर सर आहेत ना, त्यांनी मला लॅपटॉप दिलेला होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं फुटेज आहे आणि तो कॅमेरा बंद होता ना अशोकने सांगितलेला, त्याचं पण फुटेज आहे. जाताना मिहीर सरांनी त्या कॅमेरा पण दुरुस्त केलेला होता, पण आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं, त्यामुळं आम्ही तुम्हाला सांगितलेलं की तो कॅमेरा बंद आहे, असं ती सांगत असते. मग अरुंधती म्हणते, त्या कॅमेराचं पण मला फुटेज दाखव. अरुंधती ते फुटेज पाहायला घेते आणि तेव्हा ती पाहत असते. तेव्हा अभि आणि अशोक दोघंही तिथं असतात. अभि थोडासा त्या डिशच्या आड उभा असतो आणि त्याच्या मागे उभा राहून तिथे अशोक काहीतरी करत असतो. तर अरुंधती म्हणते, हे जरा व्यवस्थित झूम कर, मला नीट दिसत नाही आहे, असं अरुंधतीचं म्हणणं असतं. आणि अरुंधती ते झूम करायला लावते. तेव्हा इकडे अनघा म्हणते, जास्त झूम नको करू, परत ब्लर होईल, इमेज दिसणार नाही व्यवस्थित. आणि मग अनिश ती इमेज झूम करत असतो, ते पाहत असतात आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की पाठीमागं अशोक उभा आहे आणि अशोकने काहीतरी खिशातून काढलेलं आहे आणि त्या प्लेटसोबत तो काहीतरी करत आहे. ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्या समोर तिथं उघड झालेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनिश म्हणतो की मॅम, हे नक्की काहीतरी वेगळं घडतंय. तेव्हा अरुंधती म्हणते की हो. अनघाला मात्र काळजी वाटत असते. झूम केल्यानंतर त्यात स्पष्ट दिसत असतं की अशोकने खिशातून काहीतरी काढलेलं आहे आणि जो भात होता त्या भाताच्या डिशमध्ये काहीतरी मिक्स केले आणि पुन्हा त्यांनी प्लेटिंग केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात येते अरुंधतीच्या. त्याचबरोबर अनघा म्हणते की ताई, किचनमध्ये तिथं अभि आहे, त्यावेळेस
अरुंधती म्हणते, अगं पण तू असं का म्हणते, अशोक पण आहेच ना तिथे. तेव्हा इकडे अनघा म्हणते की आई ताई तुझ्या लक्षात येते का, मी ज्या वेळेस अभिला सांगितलं त्या क्षणी तो तयार झाला. तुला डाऊट नाही का आला त्याच्या वागण्याचा. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं मला माहिती आहे तो अडचणीत असला की त्याला माझीच आठवण येते, त्यामुळं मला काही वेगळं वाटलेलं नाही आहे. तेव्हा अनघा म्हणते, तसं नाही आहे ताई, मला वेगळं वाटलं. आणि हे सगळं संजना आंटी करू शकतात. तुला माहिती आहे ना त्या कशा आहेत त्या संजनाताई, त्यांच्यामुळं हे सगळं होऊ शकतं. आणि सध्या अभि आहे ना तो फक्त त्यांचंच ऐकत असतो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतो आणि त्यांच्या स्वार्थासाठी. आता तुझी वाहवा झाली होती ही त्यांना काही बघवत नाही, त्यामुळं त्यांनी नक्कीच काहीतरी केलेलं आहे आणि त्यांनी अभिला हाताशी धरलेलं आहे या सगळ्या गोष्टींसाठी. तुझ्या लक्षात येतंय का ताई, असं अनघा सांगत असते. त्यावेळेस अनिश पण म्हणतो की हो, मला अनघा बोलते ते बरोबर वाटतंय मॅम, कारण तुम्हाला माहिती आहे ना मला संजना मॅमबद्दलच डाऊट आहे, त्या काही करू शकतात याबद्दल मला खात्री आहे. इकडे अनिश पण तेच म्हणत असतो. त्याचबरोबर इकडे अनघा म्हणत असते, पण ताई हे जर सगळं अभिनं केलेलं असेल तर मी माझ्या जानकीला घेऊन तिथून निघून जाणार आहे. मी कधीही त्याच्यासोबत तिला घेऊन राहणार नाही, कारण मी प्रत्येक वेळेस त्याला माफ केलेलं आहे. पण बघितलंच ना प्रत्येक वेळेस काय घडतंय, असं संजना सांगत असते. तेव्हा अरुंधती म्हणते, अगं जरा शांत हो, तू प्रत्येक वेळेस अभिवरच डाऊट नको घेऊ, तुला माहिती आहे ना कसं आहे ते, असं संजनाला इकडे अनघाला अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर इकडे अरुंधती अनघाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तिला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, इथे अशोक पण आहे ना सोबत, त्यामुळं नक्कीच काहीतरी घडलेलं आहे आणि ते कोणी केले ते आपल्यासमोर येणार आहे. आणि मग निशाला इकडे अरुंधती विचारते, अशोक कुठं आहे. तेव्हा निशा सांगते की मॅम त्या दिवशी तुम्ही बोललात ना की CCTV फुटेज पाहायचं आहे, तेव्हापासून अशोक गायबच आहे आणि तेव्हापासून तो गेलाय, तो परत आलेलाच नाही. तेव्हा अरुंधतीच्या लक्षात येतं. इकडे संजनाची मुलाखत घेण्यासाठी रिपोर्टर आलेले असतात आणि तिथेच रिपोर्टर घरीच मुलाखत घेत असतात. संजनाला म्हणत असतात की आत्ता तुम्ही महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता, पण त्याचवेळी तुमच्या विरोधात एक व्हिडिओ दाखवला गेला आणि त्यानंतर तुम्हाला त्यातून बाद करण्यात आलं होतं आणि तुम्ही ती ट्रॉफी जिंकू शकला नाही. पण आता अरुंधती मॅमच्या बाबतीत तेच घडत आहे, अरुंधती केळकरांच्या बाबतीत तेच घडत आहे. एक व्हिडिओ समोर दाखवला जात आहे आणि तो व्हिडिओ पाहून सगळ्यांना माहिती आहे की तो व्हिडिओ जेन्युइन आहे. मग तुम्हाला काय वाटतं, हे सगळं जे काय घडलेलं आहे त्यावरून तुम्ही काय सांगाल, असं ती विचारत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं संजना म्हणते की तो व्हिडिओ खरा आहे आणि त्यामुळं त्यात जे घडलेलं आहे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. तर ती रिपोर्टर इकडे संजनाला प्रश्न विचारत असते, पण मॅम तुम्हाला काय वाटतंय की नक्की काय प्रॉब्लेम झालेला होता, म्हणजे आत्ता अरुंधती मॅमच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, असे प्रश्न ती विचारत असते. आणि संजना म्हणत असते ती ट्रॉफी आहे ती माघारी घेतली पाहिजे आणि रेस्टॉरंट आहे ते बंद झालं पाहिजे, कारण हायजीन हे खूपच महत्त्वाचं आहे आणि लोकांच्या हायजीनशी जर खेळलं जात असेल तर नक्कीच या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि ट्रॉफी माघारी घ्यायचं का काय करायचं हे मी नाही सांगू शकत, ही जनता सांगत आहे आणि जनतेने या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. तेवढ्यात आप्पा तिथे येतात आणि म्हणतात, तुम्ही ज्या घरात उभं राहून इंटरव्ह्यू घेताय ते घर माझं आहे आणि हा इंटरव्ह्यू ते घेतला जाणार नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा संजनाला धक्का बसतो. संजना अगदी घाबरल्यासारखी होते आणि ती विचार करू लागते की आता ह्या आप्पांना काय उत्तर द्यायचं, कारण आप्पा तिला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव संजना, हे घर माझं आहे आणि अरुंधतीच्या बाबतीत तू काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला या घरातून हकलून देईल, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी तुला माहिती आहे की अरुंधतीच्या हातचं तू खाल्लेलं आहे, अरुंधती असं कधीच वागलेली नाही आणि तिच्या हातचं खाल्लेलं आहे, त्या खाल्लेल्या मिठाला तरी जाग, कारण अरुंधती किती स्वच्छता बाळगते हे तुलाही चांगलंच माहिती आहे आणि तरी पण तुला जर हे सगळं असं वागायचं असेल तर मी तुला या घरातून बाहेरही काढू शकतो. आप्पांनी डायरेक्टली आता संजनाला धमकी दिलेली असते आणि ते रिपोर्टरही तिथून निघून गेलेले असतात आणि त्याचबरोबर संजनाला धक्का बसलेला असतो. संजना म्हणते की काय बोलताय तुम्ही, हे तुमची अरुंधती चुकीची वागलेली आहे तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय आणि वरून तुम्ही मला धमकी देताय. आप्पा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, धमकी तुला देत असलो तरी तुलाही चांगलंच माहिती आहे की अरुंधती कशी आहे ते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईशाही फोनवरती बोलत असते आणि त्याचवेळी संजना तिथे येते आणि संजना विचारते, काय का कुठं बाहेर जाणार आहेस का. तेव्हा ईशा म्हणते, हो माझ्या मैत्रिणीच्या भावाचा बड्डे, मी तिथे जाणार आहे. ईशा म्हणते, म्हणजे बड्डे घरीच आहे. ईशाला संजना विचारते. तेव्हा ईशा म्हणते की हो बड्डे घरीच आहे,
कारण तिचा जो घर आहे ना ते खूपच लॅविश आहे. आपल्या समोरच्या इथल्या 2 नंबरच्या कॉलनीतच ती राहते. कसं आहे माहिती आहे का तुला, जेव्हा तिच्या बाबांनी बिल्डरला ते दिलं आणि त्यानंतर त्यांनी जे डेव्हलप केलं आहे, त्यांना अख्खा फ्लोअर मिळालेला आहे आणि इतकी लेविश लाईफस्टाईल मिळाली आहे ना, सांगू शकत नाही तुला, असं ती संजनाला सांगत असते. त्यावरती संजना म्हणते, पण हे सगळं सगळ्यांच्याच नशिबात असतं असं नाही ना. त्यावेळेस ईशा म्हणते, आपलं घर आहे ना त्याच्यापेक्षा छोटं होतं त्यांचं, तरीही त्यांना एवढं छान सगळं मिळालेलं आहे. संजना म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, हे आपल्यालाही मिळू शकतं. असं संजना बोलल्यानंतर ईशा म्हणते, काय सांगतेस तू हे? तेव्हा संजना म्हणते, हो खरं तेच सांगत आहे. कारण काहीही झालं तरी मागच्या वेळेस मी आणि अनिरुद्धने हिस्सा मागितला होता आणि बिल्डरकडे देण्यासाठी बोलत होतो. आता तू आणि अभि पण आहात. मग आता अरुंधतीकडे कुठे कॉम्पिटिशन आहे पैसे द्यायला? मागच्या वेळेस आमचे पैसे द्यायला तिच्याकडे कॉम्पिटिशन होती, त्यामुळे हा घराचा व्यवहार रखडला. आता तू त्याचबरोबर अभि, तुम्ही दोघांनीही मागितलं तर होऊन जाणार आहे आणि आपणकडे कुठे तेवढे पैसे? मेजॉरिटी आपली होणार आहे. आपण बिल्डरकडे घर द्यायचं डेव्हलपसाठी म्हणत आहे, त्यामुळं मेजॉरिटी आपली असणार आहे, असं संजना ईशाला सांगत असते. ईशा म्हणते, खरंच होऊ शकतं असं? तेव्हा संजना म्हणते, हो. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आप्पा म्हणतात, अरुंधती अजून कशी आलेली नाही. कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे, सगळेजण घरातले तयार झालेले असतात. तेव्हा संजना म्हणते, पळून गेली असेल तोंड लपून. आप्पा म्हणतात की माझी अरुंधती पळून जाणारी नाही. तेव्हा अरुंधती तिथे येते आणि म्हणते, बरोबर बोललात आप्पा तुम्ही. आणि मग ती येताना अशोक आणि नितीनांना घेऊन आलेली आहे. आणि जेव्हा तिथे अशोकला उभं करते आणि सांगते की खरं सांग आता सगळ्यांना काय घडलेलं आहे. संजना मात्र अशोकला खुणवून सांगत असते की काही बोलू नको. आणि इकडे संजनाच्या समोर अशोक सांगतो की या मॅडमने मला सांगितलेलं होतं की ते झुरळ टाकायला आणि त्यांनी मला त्याचे पैसे दिलेले होते. आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.